ट्रक तुटून पडलाय हे बघा। हाथ को लगा क्या फिर? दो टाके। नमस्कार मंडळी, कसे आहेत? सायर ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, विसरू नका। ब्लॉग शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओची सुरुवात करूया। तर मी पप्पा सोबत आलतो बाहेर फिरायला। पप्पा म्हणले चल बाहेर फिरून येऊ, मग आम्ही पण बाहेर आलो फिरायला। आता सकाळचे 10:30 वाजलेले, तरी सकाळ सकाळ ऊन आलंय बघा। ढगाच्या मागे गेलाय तरी इतकं ऊन लागतं ना, गरम व्हायला लागले। आम्ही फिरायला आलो पण कडक ऊन आहे एकदम, असं वाटतं आता घरी जावं, पण आता फिरायचं। हे बघा इथं काय झालंय, इतकं ट्रॅफिक लागले, सगळीकडे पूर्ण ट्रॅफिकच जाम झाले। आम्ही खूप लांबून आलो ट्रॅफिक मध्ये अडकत। ऊन पण खूप झाले इथं। हे बघा किती ट्रॅफिक लागले इथं। आता आम्ही हळू मधून मधून शिरत पुढे चाललोय, रस्ता काढत काढत। सगळे अडकलेले ट्रॅफिक मध्ये, जाम एकदम जाम झाले। बघा आता पुढं बहुतेक पुढे ऍक्सिडेंट झालाय असं वाटतंय। हे बघा इथं, हे बघा इथं काहीतरी झाले मोठं बघा। अरे ना ऍक्सिडेंट नाही, इथं ट्रक मध्ये लावलं त्यामुळे ट्रॅफिक झाले। आम्ही म्हणतो ऍक्सिडेंटच झालाय ट्रकला बहुत। हे बघा झालाय हे बघा ट्रक तुटून पडलाय हे बघा। अरे बाबा ट्रक तुटलाय, पूर्ण ट्रक तुटलाय बघा। इथं सगळ्या यांच्या हाताला लागले, यांच्या हाताला लागले काका। मालिक शाम को आगे दबाड़े में हुआ, तलेगांव दाभाडे में हुआ। हाथ को लगा क्या फिर? दो टाके। दोन टाके पडले त्या काकांना। हाँ, दो पलटी मारा, 2 पलटी मारले ते। नशीब हाँ, 2 पलटी मारले त्या गाडीनं। बापरे, जात शूटिंग पडतो काय? बापरे, पलटी मारा तभी भी ऐसे बैठे हो आप। किती मोठा ऍक्सिडेंट झालाय, 2 पलटी काढले त्या गाडीनं। ऍक्सिडेंट इथं नाही, तळेगाव दाभाडे मध्ये झालाय, पूर्ण 2 पलटी मारलेत। हो का, 2 पलटी खाल्लेत बघा। शिटाच्या तिथं कायच नाही झालं, ते काकांना फक्त 2 टाके पडले, 2 पलटे खाऊन गाडी पूर्ण चेंपली गाडी। हे बघा हे बघा, या काकांना 2 टाके पडलेत आणि हे त्या ऍक्सिडेंट मध्ये होते। 2 पलटी खाल्लेत त्या काकांनी तळेगाव दाभाड्यामध्ये। रातच्या 2 वाजता ऍक्सिडेंट झाला। पूर्ण लाल ऍक्सिडेंट, सगळं चेंबटली गाडी।
काय बघा आता किती ट्रॅफिक झालं आता, मोठा ऍक्सिडेंट ट्रॅफिक पण झालं खूप त्या ऍक्सिडेंट मुळे. पूर्ण 2 पलटी खाल्लेत त्या गाडीनं, सगळे टायर वरती होते. पण त्या काकांना काय खरंच पण झालं नाही, फक्त हाताला 2 टाके पडलेत. आणि संध्याकाळी 2 वाजता ऍक्सिडेंट झालाय तळेगाव दाभाडेमध्ये. इथे येऊन गाडी बंद पडली त्यामुळे त्यांनी थांबवली. इथं सीटर बसलेले तरी काहीच नाही झालं त्यांना. किती नशीब चांगले त्या काकांचं. आता गाडीला का टो ट्रक येणार आहे, तर टो ट्रक घेऊन जाणार त्या मोठ्या गाडीला. आता कसला टो ट्रक येतं काय माहित, कारण की आपण 4 व्हीलर बघतो तर बारका असा टेम्पो सारखा टो ट्रक असतो. पण आता ट्रकला न्यायला कुठला टो ट्रक येईल काय माहित. तर हे बघा आपण परत तिथे चाललेलो आहे. बघा आता ट्रकने त्यांना नेलं का नाही. ऍक्सिडेंट तर खूप मोठा झाला. आता बघूया आपण काय चाललंय तिथं. आपण आता आतमध्ये जाऊन आलो इथं. आता आपण तिथे परत चाललोय. खूप मोठा ऍक्सिडेंट होता तिथे संध्याकाळी. तर काकांना पण थोडस लागलेलं त्यामुळे वाचले ते काका. हे बघा आता टो ट्रक तर दिसा लागला. आता टो ट्रक आहे का साधा ट्रक आहे का माहित नाही. बघू शकता तुम्ही पुढंच 2 पलटी म्हणजे सोपं नाही. आणि त्या काकांना काय झालं ना, अजून ट्रॅफिक मोठ्याच्या मोठी रांगा लागल्या ट्रॅफिकच्या. नाही अजून आता तिथं टो ट्रक आलेला बहुतेक. आता काम चाललंय बांधून न्यायचं. बघा ब्ल्यू कलरचा ट्रक आलाय, तो न्यायला लागलाय त्याला. सगळी नाही का 2 व्हीलर वाले नाही का रॉंग वेनीच यायला लागले ट्रॅफिक मुळे. बघा आता ते न्यायला लागलेत बांधून गाडीला. हे बघा गाडीला आता बांधून न्यायला लागले, बांधा लागले इंजिन आणि न्यायला लागलेत गाडीला. ट्रॅफिक पण खूप झाले. ॲम्ब्युलन्स पण आहे बहुतेक माग, कारण की हा बघा ॲम्ब्युलन्स पण आहे इथं ट्रॅफिक मध्ये. तिथे ॲम्ब्युलन्स पण आहे. पटकन ॲम्ब्युलन्सला जागा द्यावी लोकांनी. तुम्ही पण ॲम्ब्युलन्स दिसली ना तर जागा पटकन देत जावा, कारण की पेशंट असतात त्यात. हे बघा ॲम्ब्युलन्स आली आता. सगळी माणसं त्यांना जागा द्यायला लागले ॲम्ब्युलन्स साठी. बघा ॲम्ब्युलन्स. हा रोड सुटला ना एकदा ट्रॅफिक मधनं बाहेर निघालं की जातात पटापटा लोक. पण इथंच मोठा ट्रक लागलाय त्यामुळे ट्रॅफिक झाले एका ट्रक मुळे. या ॲम्ब्युलन्स मध्ये जे कोण पेशंट असेल ना ते बरं व्हावं अशी देवापाशी प्रार्थना. त्याच रंगाचा ट्रक आणलाय त्यांनी पण. हे बघा आता किती मोठा. आता ते सगळं साखळ्या लावा लागले, कारण की दुरीनं तर वडून नाही होणार. साखळे लावली त्याच्या इंजिन मध्ये त्या ट्रकच्या. आणि हा पण ब्ल्यू कलरचा ट्रक आहे, तो पण ब्ल्यू कलरचा ट्रक आहे. मला वाटते हा ट्रेलरचा ट्रक आहे, जे शिपपोर्ट मधून आलेले असतात ना ते ट्रेलर, त्यांच्यासाठी. बघा ट्रॅफिक झाले फुल लांब पर्यंत, पार तिथपर्यंत ट्रॅफिक झाले. अजून मागे चालले ट्रॅफिक. काय काय लोक बघा रॉंग वेनीच येतात, ते खूप चुकीचं आहे. तुम्ही असं करू नका गाईस.
थोडा उशीर झाला तरी चालेल, पण रॉंग वेने नाही यायचं. कधी काय होईल सांगता येत नाही. आता सुट्टीचे दिवस आहेत ना, त्यामुळे ट्रॅफिक पण खूप झालं इथं. कार रात्री 2 वाजता गाडी बंद पडली ना, त्यामुळं. ट्रॅफिक पण बाकीच झाले इथं. किती लांबपर्यंत ट्रॅफिक आहे. बघा आता ते काका पण तिथे उभारलेत, त्यांच्या हाताला लागलं होतं. हे बघा ते काका आहेत, त्यांना हाताला लागलं होतं. रोडवर पण आता जास्त वाहन झाले, त्यामुळे ट्रॅफिक लय लागतं. ऍक्सिडेंट लय व्हायला लागलेत आजकाल. त्यामुळे तुम्ही पण जाताना थोडा हळू सावकाश जावा. टाइम लागला तरी चालेल, पण जीवापेक्षा नाही महत्वाचं काहीच. तर आता आम्ही चाललेलो आहे. हे बघा इथं किती ट्रॅफिक लागलेलं आहे, किती लांबपर्यंत ट्रॅफिक झालंय बघा. सगळे वाहन एकदम अडकले ट्रॅफिक मध्ये. खूप लांबपर्यंत ट्रॅफिक झाले. सगळे बस बीस ट्रक्स कार सगळे अडकलेले आहेत. काय लोक नाही का रॉंग साईडनेच येत होते. हे बघा हा तर किती स्पीड मध्ये गेलाय. हे बघा किती किती लांबपर्यंत ट्रॅफिक लागले. अजून पुढे पर्यंत खूप पर्यंत ट्रॅफिक आहे बघा. हा बघा हा कसा घुसलाय मधूनच एकदम. ट्रॅफिक नाही का 1-2 किलोमीटर लांबपर्यंत असेल. इतकं लांबपर्यंत ट्रॅफिक आहे. आम्हाला त्याला खूप उशीर झाला तिथपर्यंत. जाताना आम्हाला खूप उशीर झाला तिथपर्यंत. अख्खा रोड जाम झाला इकडचा पलीकडचा. बरं झालं लोकांनी ऍम्ब्युलन्सला साईड दिली. किती मोठं ट्रॅफिक झालं इथं सगळं. आज ट्रॅफिक संपलंय तरी अजून वाहनांची लाईन लागणार जोपर्यंत ते ट्रक जाणार नाही. हा तर मोठा ट्रक इथेच उभा केला. ट्रॅफिक मध्ये जायला पण नको मग. त्यात काय माहित काय एवढं. हे बहुतेक पवन चक्की असतात ना जे डोंगरावर लागतात, त्यांचं काहीतरी होत. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. मिळूया पुढच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय गाईज.